नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज। आवाज सामान्य जनतेचा, प्लीज सबस्क्राईब। आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील केराळा जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावात काम पूर्ण झालेले जवळपास 20 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण व नवीन कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला। तालुक्यातील वरुड, पिंपळगाव, पेठ, गव्हाली तांडा, गव्हाली, तलवाडा, निल्लोड, बोरगाव, कासारी, केराळा, बाबुळगाव, भायगाव, वरखेडी, कायगाव, बनकिनोळा या गावात हा लोकार्पण भूमिपूजन सोहळा पार पडला। लोकार्पण करण्यात आलेल्या कामाचे निल्लोड येथे मंडळ अधिकारी कार्यालय निवासस्थान, कायगाव येथील महसूल अधिकारी कार्यालय निवासस्थान, पिंपळगाव पेठ येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत व व्यापारी संकुल, वरुड, केराळा, निल्लोड, पिंपळगाव पेठ, भायगाव, वरखेडी, कायगावात सामाजिक सभागृह तसेच विविध गावात सिमेंट व डांबरी रस्ते, स्मशानभूमी, शेड बांधकाम, पेवर ब्लॉक, नवीन डीपी इत्यादी पायाभूत मूलभूत कामाचा समावेश आहे। या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, सुखदेव जाधव, हनीफ मुलतानी, अक्षय मगर, पांडुरंग जयवळ, जमीर मुलतानी, कुणाल सहारे, निजाम पठाण आदीसह विविध गावातील सरपंच, गावकरी उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।